महादेव मुंडेंचा गळा कापला, शरीरावर 16 वार, श्वसन नलिका आणि रक्तवाहिन्या सुद्धा तुटल्या। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर। हत्येला 19 महिने उलटले तरीही मारेकरी मोकाट। वाल्मिकचा मुलगा श्री कराडसह साथीदारांनी महादेव मुंडेंना क्रूरपणे संपवलं। विजयसिंग बांगर यांचा खळबळजनक आरोप। हत्येनंतरचे फोटो दाखवत मोठे खुलासे। महादेव मुंडेंच्या क्रूर हत्येच्या 2 वर्षांनंतर सुद्धा आरोपी पकडले जात नाहीत। ही सरकारसाठी शर्मेची गोष्ट। एसआयटी नियुक्त करून 8 दिवसांच्या आत आरोपींना अटक करा, जरांगेंची संतप्त मागणी। बीडचे पालकमंत्री अजितदादा महादेव मुंडेंच्या हत्येवर का बोलत नाहीत? महादेव मुंडे लोकप्रतिनिधी नव्हता का? मी तुमची लाडकी बहीण नाही का? न्यायासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंची आर्त हाक। आता निधी वितरणावर मुख्यमंत्र्यांची बारीक नजर असणार। शिंदेंच्या नगरविकास विभागासह अजित पवारांच्या वित्त आणि नियोजन खात्याच्या निधी वितरणाला फडणवीस अंतिम मान्यता देणार। तिन्ही नेत्यांचा निर्णय। सर्व ठिकाणी मुख्यमंत्रीच बॉस असल्याचं फडणवीसांनी दाखवून दिलंय। निधीवर नजर ठेवण्याच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांचा निशाणा, तर महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं एका ट्रॅकवर काम, सामंतांकडून स्पष्ट। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं मकरंद पाटलांना देणार, तर मकरंद पाटलांकडचं मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना मिळणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून अजित पवारांनी ते स्वतःकडे घ्यावं, आमदार रोहित पवारांची विनंती। पहिल्यांदा खरं बोलल्यामुळे कोकाटेंवर ही आपत्ती। शेतकरी भिकारी आहे म्हटल्यावर कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही, मात्र सरकारला भिकारी बोलल्यावर मिरची लागली। बच्चू कडूंची खोचक टीका। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कृतीचा निषेध, मात्र राजीनामा घेतला जाणार नाही। राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्याच्या विधानानं कोकाटेंना अभय दिल्याची ही चर्चा। दरम्यान मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांच्यासह 9 पदाधिकारी पोलिसांना शरण, रातोरात जामिनावर सुटका। विजय घाडगे यांचा पोलिसांवर आरोप। नागपूरमध्ये मुलींच्या वसतिगृहात शिरून 2 आरोपींकडून मुलींचा विनयभंग। वसतिगृहात सीसीटीव्ही आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचंही समोर। वसतिगृहातील 64 मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पंढरपूर कॉरिडॉर लपून छपून करणार नाही, सर्वांना विश्वासात घेऊनच विठुरायाच्या मंदिराचा आणि परिसराचा विकास करणं हेच ध्येय, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। रायगड जिल्ह्याला 24 आणि 25 जुलै रोजी रेड अलर्ट जारी, तर रत्नागिरी सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात रेकॉर्ड ब्रेक रक्तदान, तर एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रक्तदानाची नोंद। संस्थेच्या प्रतिनिधींकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना प्रशस्तीपत्र।